नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेली आहे। बघा, आजपासून कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांचं कर्ज 100% माफच होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही या 10 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज 1.5 लाख रुपयापर्यंत माफच होणार आहे। परंतु आज फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, तर त्या कर्जमाफी सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तांतर केला जाणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना चिंता लागली होती की अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्यात येईल का, परंतु अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता 2000 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। परंतु आज कर्जमाफीसाठी कोणकोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होऊन जाणार आहे। बघा, अर्थसंकल्प संपल्यानंतर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु हे कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफ केलं जाणार नाही, तर सरकारने स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल त्यांचं पूर्ण कर्ज माफ होणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखाच्या पुढे कर्ज घेतलेला असेल तर त्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। परंतु जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। बघा, अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी वाटलं होतं की सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, परंतु त्या दिवशी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही। त्यानंतर बजेट घोषित झालं आणि त्या बजेटमध्ये कर्जमाफीचा कोणताच निर्णय घेतलेला नव्हता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हिवाळी अधिवेशन झालं, सोबतच अर्थसंकल्प झाला, तरी पण सत्तेत असलेल्या सरकारच्या कोणत्या नेत्यांनी कर्जमाफीविषयी स्टेटमेंट दिलेलं नव्हतं। त्यानंतर विरोधी पक्षांकडून सत्तेत असलेल्या बीजेपी पक्षावरती टीका करण्यात आली। सोबतच स्थानिक शेतकरी बांधवांनी आंदोलन सुद्धा केलेली होती। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय झालेला नव्हता। त्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून सत्तेत असलेल्या बीजेपी पक्षावरती टीका करण्यात आली, आक्षेप घेण्यात आला। सोबतच राज्यामधील काही शेतकरी बांधवांनी आंदोलन सुद्धा केलेली होती, तर त्या आंदोलनाला आज खरोखर पद्धतीने यश आलेलं आहे। बघा, सत्तेमध्ये असलेल्या बीजेपी पक्षाने आज निर्णय सुद्धा घेतलेला आहे। शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे। त्यासाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांची एकाच दिवशी कर्जमाफी करणं शक्य होणार नाही। त्यामुळे या 3 याद्या 3 दिवसांसाठी तयार करण्यात आलेला आहे। परंतु जी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे, तर त्या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, प्रथमतः सांगण्यात आलेलं आहे की 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या 3 याद्यांपैकी पहिली यादी आज जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। पेपरला पहिल्याच पानावरती सर्वात मोठी बातमी आलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या पहिल्या यादीमध्ये असेल त्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे सर्वात प्रथम कर्जमाफीसाठी जे 20 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत, तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही कर्ज घेतलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही काटेकोर पद्धतीने पाहायचा आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी जे 15 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते 15 जिल्हे सुद्धा
बघणार आहोत। परंतु अगोदर कर्जमाफीसाठी ज्या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ते 20 जिल्हे अगोदर बघून घ्या। त्यानंतर नमो शेतकरी योजनेसाठी जी पहिली यादी आलेली आहे ते 15 जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा, सर्वात प्रथम कर्जमाफीसाठी जे 20 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत तर त्या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, म्हणजेच अमरावती विभाग। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा अमरावती असेल, ज्या शेतकरी बांधवांचा विभाग अमरावती असेल, त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा अमरावती जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल किंवा हिंगोली जिल्हा असेल, त्या शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि नववा जिल्हा अकोला जिल्हा। म्हणजेच सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, सोबतच सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि अकोला जिल्हा या जिल्ह्यांमधील जे शेतकरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच 14वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। बघा, सरासरी 20 जिल्ह्यांची यादी आज पहिल्याच दिवशी जाहीर झालेली आहे। उद्यासाठी 11 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि परवासाठी 10 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेला आहे। बघा, सर्वात प्रथम आज 20 जिल्ह्यामधील जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक केलेलं आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमचा जिल्हा या यादीमध्ये असून उपयोग होणार नाही। तुमचं बँक खातं या प्रमुख 10 बँकेमध्येच असावे लागणार आहे, कारण या 10 बँकेमधूनच कर्जमाफी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक। बघा, या बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांचं कर्ज माफच होणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच तिसरी बँक म्हणजे भारतीय पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक। या बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांचं 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, सहावी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, या 6 बँकेची नावे जाहीर करण्यात आलेली आहे। या 6 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोबतच 7वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 8वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 9वी बँक म्हणजे महाराष्ट्र बँक आणि 10वी बँक म्हणजे कॅनरा बँक। बघा, या 10 बँकांमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांचं कर्ज 100% माफच होणार आहे। परंतु तुमचा जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांमध्ये असावे लागणार आहे आणि तुम्ही या प्रमुख 10 बँकेमधूनच कर्ज घेतलेलं असावं लागणार आहे, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा 100% होणार आहे। परंतु आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु त्यावेळेस बजेट कमी पडत असल्यामुळे त्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। त्यामुळे आजपासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, पहिल्याच दिवशी
15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा 2000 रुपयाचे 3000 रुपये होणार होते, परंतु याच्यावरती निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा सर्वात प्रथम अमरावती जिल्हा आहे, दुसरा जिल्हा यवतमाळ, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा अकोला, पाचवा जिल्हा बुलढाणा जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा जळगाव जिल्हा, 7वा जिल्हा धुळे जिल्हा, 8वा जिल्हा नंदुरबार जिल्हा, 9वा जिल्हा नाशिक जिल्हा आणि 10वा जिल्हा औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सोबतच 11वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच तुम्हाला अगोदर 20 जिल्ह्यांची यादी दाखवलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांचे कर्ज 1.5 लाख रुपयापर्यंत माफच होणार आहे, परंतु तुम्ही या प्रमुख 10 बँकेमधूनच कर्ज घेतलेलं असावं, अन्यथा तुमचं कर्ज माफ होणार नाही। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। मनामध्ये काय अडचण निर्माण झाली, काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या द्वारे विचारू शकता, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।